हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज आहे मंगळवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझं जे नाईट किचन क्लिनिंग आहे ते शेअर करणार आहे। त्याचबरोबर मी हॉलसाठी, कारण ना हॉल भरपूर मोठा असल्यामुळे पूर्ण प्रत्येक भिंत अशी रिकामी दिसत होती आणि भरपूर अशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे मग काय झालं की आता नाही सांगू शकत, त्यामुळे असं खाली खाली दिसत होता तो हॉल। तर मला असं वाटलं होतं की थोडंसं भिंती तरी बोलक्या असाव्या। कसं असतं, घराला घरपण देणं हे आपल्या हातात असतं। तर भलेही हे आमचं रेंटचं घर असल्यामुळे जास्त मला काही करता येणार नाही, कारण आज इथे होतं उद्या कुठे असू माहिती नाही। सध्या तरी संसाराचा डोंबाराच्या खेळ करणाऱ्या लोकांचं जसं असतो ना, आज इथे तर उद्या तिथे, तसा झालेला आहे। कारण आता थोडीशी इमोशनल झाली मी आज ते विचार करत की कसं ना, आधी म्हणजे आम्ही लग्न झालं ना तेव्हापासून आधी मालेगावला होतो, मग आडावदला गेलो, मग नाशिकला आलो, जेल रोडला राहत होतो, त्यानंतर मनमाडला गेलो, परत किती ठिकाण झाले, 4 ठिकाण झाले। त्यानंतर पुन्हा आम्ही नाशिकला गेलो मागच्या वर्षी। नाशिकला हे 5वं ठिकाण होतं, पण तिथे आम्ही 3 घरं चेंज केले। एकाच सोसायटीमध्ये 2 घरं चेंज झाले होते आणि त्यानंतर रो हाऊसमध्ये राहायला लागलो होतो आणि त्यानंतर इथे आलो। नाही म्हणत तरी 4, 3, 7 आणि आता हे 8वं घर आहे। तर म्हणजे प्रत्येकदा सगळं इतकं छान प्रेमाने आपण डेकोरेट करतो, सगळं ठेवतो आणि ते पुन्हा सगळं हातानेच काढून टाकायचं, पुन्हा नवीन ठिकाणी जायचं, पुन्हा त्या घराच्या ॲडजस्टमेंटनुसार स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायचं, त्या घराला घरपण द्यायचं। चांगलं पण वाटतं, पण मग कुठेतरी सगळं पुन्हा 2 वर्ष 1.5 वर्षानंतर सगळा पसारा आवरायचा घरातला आणि पुन्हा नवीन ठिकाणी ॲडजस्ट व्हायचं। कधी कधी वाटतं तो भांड्यांचा खेळ तरी चांगला असतो, लहानपणी जो आपण खेळतो ना, घर संसाराचा खेळ खेळतो आपण, सारीपाठाचा, तो तरी छान असतो। पण हा जो रिअल संसार असतो ना, असा म्हणजे ज्या प्रायव्हेट जॉब जे करतात, गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेट जॉबवाल्यांचं खूप हे असतं की कुठे ट्रान्सफर मिळालं निश्चित नसतं। तर त्यामुळे काय होऊन जातं, खूप फॅमिलीसोबत ॲडजस्टमेंट खूपच कठीण होऊन जाते। आता त्यांनाही काही बोलू शकत नाही, प्लस नवीन ठिकाणी नवीन जागेत तर ॲडजस्ट होतोच आपण, तो काही प्रश्न नसतो, पण तिथे नवीन लोकांबरोबर ॲडजस्ट होणं पण खूपच कठीण होतं। लकीली आम्हाला लोक चांगले मिळाले, प्रत्येक ठिकाणी माया करणारे लोक मिळालेले आहेत, खूप प्रेम करणारे, जीव लावणारे लोक। आता इथेही तसंच आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतं की आपण चांगलं तर जग चांगलं, थोडंसं क्रेडिट आपण घेऊया, असं म्हणजे म्हण आहे ना ती, आपण चांगलं तर जग चांगलं, अगदी तसंच असतं। आता नवीन ठिकाणी जायचं म्हटलं तर जुळवून तर घ्यावंच लागणार आहे प्रत्येकदा, म्हणून मग तेवढं ॲडजस्टेबल राहतो। तर तेच की म्हणजे वाईट वाटतं ना असं प्रत्येकदा प्रत्येक नवीन घरात जाऊन स्वतःला ॲडजस्ट करणं, पण ठीक आहे, हळूहळू सवय होते। कुठेतरी बघू कधी स्वतःचं घर होईल माहीत नाही आम्हाला, पण स्टेबिलिटी गरजेची आहे आमच्या दोघांसाठी। दोघंच असतो तर ठीक होतं, पण आता निधी मोठी होते आहे, तर तिच्या एज्युकेशनच्या हिशोबाने पुन्हा 2 वर्षानंतर आम्ही कुठे जाणार आहोत, अजूनही आमचं काही प्लॅनिंग वगैरे काहीच नाही। सध्या तरी कुकर लावलेला आहे, सध्या तरी असं म्हणजे 1 1.5 वर्ष इथे आम्हाला काढायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बघू, काही माहिती नाही इथून भरतला कुठे ट्रान्सफर मिळेल किंवा मग पुढचं डेस्टिनेशन काय असेल, पण ठीक आहे, तोपर्यंत इथे ह्या घराला मला जेवढं बोलकं करता येईल, कारण घरातल्या भिंती जर बोलक्या असल्या ना तर ते घर खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह वाईब्स देणारं वाटतं। त्याच्यामुळे आधी आपण आपलं घर छान ठेवणं गरजेचं आहे, साधं ठेवायचं, कारण हे रेंटेड असल्यामुळे जास्त काही करू नाही शकत आपण। त्यामुळे मी काय चेंजेस केलेले आहे ते दाखवते तुम्हाला। आता हा घराचा मेन दरवाजा, इथून डायरेक्ट समोर गेलं ना तर इकडे हॉलमध्ये ना हे मी महामृत्युंजय मंत्र एक लावलेला आहे, म्हणजे समोर आलं ना की वाचलं की बरं वाटतं। आणि ॲज अ योगा ट्रेनर म्हणून मला महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचे जो काही महत्त्व आहे घरामध्ये लावण्याचं किंवा आपण सतत ते आपल्या माइंडमध्ये ठेवण्याचं, ते खूप आहे। त्यानंतर हे इव्हिल आयचं मी वॉलपीस घेतलेलं आहे, बटरफ्लाय जे आहे त्याच्यावर कलाम
कारी वर्क केलेलं आहे, पेंट केलेलं आहे. आणि सध्या इव्हिल आय जे आहे ते ट्रेंडमध्ये असल्यामुळे मला असं वाटलं की इव्हिल आयचं हवंच आपल्याला. तर ती एक भिंत मी डेकोरेट करून घेतली छान घड्याळ, आणि आजूबाजूला महामृत्युंजय मंत्र वॉलपीस, मध्ये टी व्ही, आणि टी व्हीच्या बाजूची भिंत आहे तर तिथे मी फक्त कॅलेंडर लावलेलं आहे. तर समोरून आलं ना, कोणीही समोर आलं तर सगळ्यात आधी हे जे बटरफ्लायचं इव्हिल आयचं वॉलपीस आहे ते दिसतं, आणि त्याच्याच बाजूला मग महामृत्युंजय मंत्र दिसतो. वरती घड्याळ लावलेली आहे आणि बाजूला टी व्ही आहे. तर म्हणजे बोलक्या वाटतात भिंती. A few moments later. सकाळी बोलणं झालेलं आपलं, आता थेट मी डायरेक्ट संध्याकाळीच भेटते आहे तुम्हाला. 7:30 पावणे 8 झालेले असतील, कारण नाईट किचन क्लिनिंग शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर म्हणून. तर रोजचं माझं असंच रुटीन सुरू होतं संध्याकाळचं 7:30-8च्या दरम्यान. 6:30 पावणे 7ला देवाजवळ दिवा लावला की त्यानंतर मी किचनमध्ये येते. 7:30ला आमच्या इथं दूधवाले दादा दूध आणून देतात, मग मी ते तापायला ठेवते आणि ते तापतो तोवर स्वयंपाकाची तयारी करते. तर आज सहसा करून स्वयंपाक असा जास्त काही करायचा नव्हता, कारण भरत दुपारी जेवायला आलेलं नव्हतं, त्यामुळे दुपारचंच पडलेलं होतं. उडदाची डाळ आणि पोळी केलेली होती, तर तेच आम्ही खाणार होतो. फक्त निधीसाठी मी विचार केला की काहीतरी ताजं बनवून द्यावं. तर तिला म्हटलं डोसा खाणार करते, ती हो म्हटली. म्हणून मग मी विचार केला की रवा बेसनचा डोसा तिला करून द्यावा. एकीकडे मी दूध ठेवलेलं होतं आणि दुसरीकडे तिला डोसा बनवून देत होती, कारण लवकर जेवली तर कसं पचायला बरं पडतं आणि भूकही लागून जाते थंडीची या दिवसाची. आणि तिला प्रचंड आवडतो जो बेसनाचा डोसा आहे तो, म्हणून मग म्हटलं बनवून द्यावा. तर या ठिकाणी पहिलाच डोसा मी लावलेला आणि बॅटर जास्त बनवलं होतं. म्हटलं थोडं थोडं गरमागरम आपणही खाऊया, एक भरतसाठी आणि एक माझ्यासाठी. तर लाईटवेट, म्हणजे जेव्हा भूक नसेल ना तर तेव्हा असं लाईटवेट खाणं चांगलं असतं संध्याकाळी, कारण काय होऊन जातं डायजेस्ट पण होतं. आणि बऱ्याचदा का भरपूर लोकांना अशी म्हणजे भूक कंट्रोल होत नाही रात्री, त्याच्याशिवाय झोप लागत नाही, तर तुम्ही असं खाऊ शकता. तर इकडे दूध ठेवलेलं आहे आणि ते मोठ्या आचेवर थोडं गरम करून घ्यायचं. त्याला थोडी बारीक साय दिसायला लागली ना की आस कमी करून घ्यायची. आता हे गाईचं दूध आहे, तर याला जाड साय आणायची असली ना तर त्याला उकळू द्यायचं, असं छान उकळू द्यायचं साधारणतः 1-2-5 मिनटं. आणि मग दुसरं म्हणजे त्याला रात्री थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवली ना की त्याची साय जाडसर येते, ज्याचं आपण तूप बनवू शकतो नंतर. तर जेवण वगैरे झालं, भरतही आलेले होते. मग त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर जे किचनचं खरं क्लिनिंग आहे ते सुरू होतं आपलं गृहिणींचं. तर सगळ्यात आधी मी भांडे वॉश करून घेते आणि या ठिकाणी मी ना एक पिशवी ठेवतच असते किचनमध्ये. आता डस्टबिनचं काय होऊन जातं बऱ्याचदा, कधी कधी कचरा जास्त असला ना तर ती छोटी डस्टबिन नाही होत ॲडजस्ट आणि जागा पण व्यापते. म्हणून मग मी ज्या बाजारातनं पॉलिथिन येतात ना त्याच युटिलाइज करते, म्हणजे एक्स्ट्रा खर्चही नको, त्या वापरतही येतात आणि बाहेरही फेकल्या जातात. तर असा रोज मी किचन ओट्यावर एक पिशवी ठेवत असते. आय नो ते चांगलं नाही दिसत, पण मी रोज रात्री ते बाहेर डस्टबिनमध्ये ठेवून देते, म्हणजे दुसऱ्या दिवशी तो कचरा फेकण्यात येतो. आणि या ठिकाणी मला रात्रीचे भांडे रात्रीच आवरायला आवडतात. कधीच म्हणजे मला लहानाची मोठी झाली पण आजपर्यंत असं आठवलेलं नाही की मी कधी रात्रीचे भांडे सकाळपर्यंत पडू दिलेले आहेत. इव्हन मला बरं नसलं, डोकंदुखी म्हणा, ताप असला, मी थोडा आराम करते, गोळी वगैरे घेते, 1-1.5 तास झोपते आणि 12 जरी वाजले तरी मी सगळं आवरते. घरी कार्यक्रम असला 2 वाजले तरीसुद्धा मी ते भांडे किचन क्लीन करूनच झोपते. नाही आवडत मला, काय माहिती, भरत जरी म्हटलं ना मी आवरतो तरी मला त्यांच्या हाताचं आवडत नाही. वरच्यावर मी सगळं क्लीन करून घेते. कदाचित स्वच्छतेची सवय असल्यामुळे असत असेल. तर तुमच्यापैकी किती जणींचं असं असतं की जे सगळी स्वच्छता टापटिप्पणा किचनमध्ये लागतच असतो. मला तरी पूर्ण टापटिप्पणा लागतो किचनमध्ये, कारण कसं सकाळी उठलं ना तर प्रसन्नता जाणवली पाहिजे. कारण मेन आपलं घरातला जर हक्काचा कोपरा जो असतो ना तो किचनचा असतो. मी सकाळी उठल्यानंतर जर कुठे जाते, आता सकाळी योगाची बॅच घ्यायची असते, मी उठते 4:45ला, तर आधी सगळ्यात आधी मी किचनमध्ये जाते. तेव्हा ते किचन असं रिफ्रेश बघितलं ना, एकदम छान क्लीन बघितलं तर छान वाटतं. भांडे घासून झाल्यानंतर मी लागोहात किचन क्लीन करून सिंक जे आहे बेसिन ते सुद्धा घासून घेते. रोज बेसिन घासलंच पाहिजे, 2 वेळ घासलं तर उत्तम. पण जर तुमच्याने दुपारी घासायचा कंटाळा येत असेल तर रात्री तरी घासा बेसिन. मी रोज बेसिन घासून घेते, कारण का होतं त्याच्यावर थर जमतो. आपण जे तेलकट पाणी वगैरे टाकतो ना तर त्याचा थर जमत असतो, त्यामुळे रात्री बेसिन घासूनच घ्यायचं या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होतं, बारीक किडे किंवा चिलटे आणि सगळ्यात मोठं तर झुरळ जमत नाही जर आपण व्यवस्थित स्वच्छता ठेवली सिंकची. आणि जी आपली घासणी असते ना भांडे घासायची ती सुद्धा स्वच्छ करून ठेवायची. भरपूर जण थर लावून ठेवतात, कोणाचं ते खरगट म्हणजे भाजी कडक
कढई करपलेली असेल तर ते तसंच घासून तसंच ठेवता, असं नाही करायचं. त्याच्यामध्ये जर्म्स तयार होतात, तेच आपण भांड्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी लावतो किंवा घासणी लवकर खराब होते. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नसतं. तर तेवढी जर आपण काळजी घेतली ना गृहिणींनी तर खूप चांगलं असतं आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी. आपण स्वच्छता एवढं जीव ओतून जर स्वयंपाक करतो तर ह्या बारीक बारीक गोष्टी जर आपण फॉलो केल्यात ना तर खूप आपल्याला फायदेशीर ठरतं आणि चांगलं पण वाटतं डोळ्यांना बघायला पण आणि मनाला समाधान पण वाटतं. बेसिन घासून घेतल्यानंतर मी ते वरच्यावर धुतलं, कारण परत गॅस पुसायचा होता आणि गॅस खालची जी घाण होती ती बेसिनमध्ये जाणार होती म्हणून. तर आता मी घासत नाही, मी जास्त करून हा गॅस घासत नाही, कारण मी तेवढा खराबही करत नाही. आठवड्यातनं एकदाच मी गॅस घासून धुत असते, कारण रोजच्या रोज मी स्प्रेने गॅस आणि जी आपली किचन ओट्याची भिंत असते म्हणजे फोडणी देताना जे उडतं भिंतीवर ते दोघं पुसून घेते. या ठिकाणी मी कोलिन वापरलेलं आहे. हल्ली मार्केटमध्ये ना वेगवेगळे स्प्रे येतात किचनचे, पण मी ते नाही वापरत. मी जे कोलिन आहे तेच वापरते, कारण मला असं वाटतं की ते सगळ्यांसाठी. आणि माझा ग्लास जो आहे गॅस आहे तर त्याच्यामुळे छान पुसलं जातं त्याच्याने. तर किचन ओटावरही मी ते मारून घेते आणि भिंतीवर पण मारून घेते. तेवढी भिंत रोज पुसली ना तर कधीच भिंत खराब दिसत नाही. भरपूर जणींची भिंत खराब असते, तर ताईंनो तुम्ही जर स्प्रे मारत असा रोजच्या रोज भिंत क्लीन केली ना ती तर रोज म्हणजे एकदा तुम्ही घासायला घेतलं की हात नाही दुखणार. जर आपण रोज नाही क्लीन केलं ना तर ज्यावेळी आपण भिंत आणि गॅस घासायला घेतो ना तर ते खूप जोर लावून घासायला लागतं, आपलीच मेहनत जास्त होते. त्यामुळे रोज थोडेसे 2 मिनटं जास्त लागतील, थोडी 2 मिनटाची मेहनत जास्त असेल, पण एवढी साफसफाई केली ना तर आपलंच काम वाचत असतं. तर या ठिकाणी मी सगळं असं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. ज्या दिवशी आठवड्यातनं कधी 2दाही गॅस घासावा लागतो, जर कुकरचं पाणी उतू गेलं असेल, दूध उतू गेलेलं असेल, खराब झालं असेल तेव्हा. त्याच्यानंतर वायपर या ठिकाणी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. मला प्रचंड वायपरचे फायदे होतात. मी माझं वायपर नाशिकला सोडून आलेली होती किचनचं, तर मी इथे आल्यानंतर सगळ्यात आधी वायपर घेतलं, कारण ते एक ना आपलं काम वाचवत असतं. म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते काढायला आपल्याला मदत करतं. म्हणून मी त्या ठिकाणी भांड्यांचं स्टँड ठेवलेलं होतं. आता तिथे मी पाण्याचा पिंप ठेवला तर त्याचा नळ खराब झाला, ते गळते, म्हणून तिथे आता मी भांड्यांचं स्टँड ठेवते. म्हणजे ते भांडे तिथे सुकून जातात, तेवढी एक जागा अडकून जाते त्याच्यामध्ये. सकाळपर्यंत ते भांडे छान सुकलेले असतात. मग ते सकाळी रॅकमध्ये मी उठल्यानंतर लावून घेते आणि सगळं पाणी जे आहे ते एकदम कोरडं करून घेते. कुठेच पाणी ठेवत नाही, जेणेकरून मच्छर होणार नाही. किंवा मग बोरचं पाणी असल्यामुळे काय होतं, बऱ्याचदा डाग राहतात पांढरे. जर तुम्ही सकाळी उठून बघाल ना तर आपल्या किचन ओट्यावर पांढरे डाग पडलेले असतात. मग ते जर नको असतील ना तर व्यवस्थित किचन ओटा रात्री कोरड्या कापडाने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा, जेणेकरून तसे पांढरे डाग दिसणार नाही. आता सगळ्याच ठिकाणी नळाचं पाणी मिळतं असं नाही, 24 तास पाणी हवं असेल तर बोरचंच पाणी असतं, त्यामुळे त्याचे डाग पडायला नको, तर एवढी काळजी घ्यायची. त्यानंतर सगळा कचरा मी ह्या पिशवीत टाकला, बेसिनमधला देखील, आणि हा कापड मी धुवायला टाकणार आहे. किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून झाल्यानंतर आता राहिलं गोष्ट किचन झाडायची. आधी मी हॉल वगैरे झाडून घेतलेला असतो, कारण निधी खाली पाडते तर ते लगेच उचलावं लागतं, मुंग्या होतात म्हणून. तर भांडे वगैरे घासून झाल्यानंतरच मी किचन झाडून घेते, कारण नंतर झाडलं ना तर मग ते पाणी आधी झाडलं तर ते पाणी वगैरे पडतं, परत पाय उमटतात, म्हणून ते थोडंसं पुसून घ्यायचं आणि मग झाडून घेते. सगळा जो कचरा असतो स्वयंपाक करताना, जर कांद्याचं टरफलं म्हणा किंवा थोडंसं मिरची पावडर वगैरे इकडे तिकडे पडतं, पीठ खाली पडतं, तर ते सगळं उचललं जातं आणि मग त्याच्यामुळे किडे किंवा मुंग्या होत नाही. तर काय होऊन जातं, हे जर पडलेलं असेल ना खरकटं वगैरे तर त्याच्यामुळे मुंग्या होतात. जर आपण झाडून घेतलं ना तर किचन एकदम स्वच्छ दिसतं सकाळी. त्यामुळे या पद्धतीने जर आपण किचन क्लीन केलं ना तर खूपच आपलं कामं पण कमी होतात, आपल्याला छान पण वाटतं, किचनमध्ये गेल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं, प्रसन्न वाटतं. तो सगळा कचरा आहे तो मी डस्टबिनमध्ये टाकून देते आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवसाची नाश्त्याची किंवा दुपारच्या जेवणाची तयारी करून घेत असते की मला आता उद्या काय बनवायचं. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी भरतसाठी एक नाश्ता ठरलेला असतो, सकाळी ते जाताना नाश्ता करून जातात. मग म्हटलं मुगाचे डोसे करून देऊ त्यांना आपण, म्हणून या ठिकाणी मी लागोहात मूगही भिजवून घेते आहे पाण्यामध्ये. हा सगळ्यात हेल्दी आणि सोपा नाश्ता आहे, कारण मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, हाय प्रोटीन्स असतात आणि पचायला खूप सोपं जातं हे मूग, अख्खे मूग. तर इन्स्टंट म्हणजे आठवड्यातनं आमच्याकडे 2दा तरी मुगाचे डोसे बनतच असतात. मी 1 किलो मूग आणूनच ठेवते किराणामध्ये, तर लागोहात मी तेही भिजवून घेतले आणि ठेवून दिले, जेणेकरून ते सकाळपर्यंत भिजून जातील.
मग सगळं झालं आवरून. तर या ठिकाणी जे किचन आहे तुम्ही बघू शकतात की किती स्वच्छ आणि क्लीन दिसतं आहे. एकदम असं पाहताना चकचक चमकतं ना, चकाकी म्हणतो आपण त्याला, तर तसं असं फ्रेश दिसतं आहे किचन. आणि जर तुम्हाला वाटतं की किचनमध्ये कोंडट वास येतो तर तुम्ही ना ज्या स्मेली ॲरोमा देणाऱ्या कॅन्डल्स असतात ना त्या लावू शकतात संध्याकाळच्या वेळी. जनरली आपण दिवा लावतो तर दिव्याबरोबर तुम्ही ते पण लावलं तरी चालेल. तर या ठिकाणी माझे सगळे कामं झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर मी लगेच पाणी पित नाही, तर हे सगळं आवरून घेते. तो बरोबर माझा अर्धा तास, कधी कधी 45 मिनटं, पाऊण तास होऊन जातो. त्याच्यानंतर पाणी पिते, म्हणजे ब्लोटिंग होत नाही हेल्थच्या दृष्टिकोनाने. तर असे 2 in 1 कामं मी करत असते या ठिकाणी. तर असा होता आजचा माझा नाईट किचन क्लिनिंगचा व्हिडिओ. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.